पण आता पाणी येत नाही असं नाही, गेल्या वर्षभरापासून दावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 2 वेळा मी स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं। मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका, तुम्हाला सकाळी 4 तास संध्याकाळी 3 तास खूप दिशेने पाणी देणार। पण ते काय 2 वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वाढले नाही। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता, भर पावसात आणला होता, तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार, आम्ही असं बुस्टर लावणार आहे, असं तिथे वॉल लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार। तो कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन हे पाळत नाही आणि त्यामुळे आज नाईलाज असतो या आमच्या परिसरातले जो शारदानगर म्हणून आहे ते शारदानगर आणि दावडी परिसराला एवढा पाण्याचा प्रश्न आहे का 4-4 दिवसांनी पाणी, तोही 1 तास पाणी येतो आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची का काही लोकांचे तर निव्वळ पगार त्या पाणी टँकर विकत घेऊन त्याच्यावर जातात, हैराण झालेले आहेत लोक। आणि त्यामुळे नाईलाज असतो आज सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे MIDC वर मोर्चा आणण्यात आला आणि या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलंय। ते लेखी आश्वासन आता हे जवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला 4थी वेळ आहे आणि ह्या आश्वासनानं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर नागरिक जो काही निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी MIDC चे अधिकारी आणि KDMC च्या अधिकाऱ्यांची असणार। त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्या प्रकारे रोखू शकणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याच्या तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं 3 वेळा ओव्हरफ्लो झालं, पाणी सोडलं आणि आज तरी तिथे दावडीला पाण्याचा प्रश्न म्हणजे एवढा मोठा। परत रास्ता रोको असेल, उपोषणाचा 2 वेळा आम्हाला बसून दिला, उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल, जे काय नागरिक इथला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही इथे नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही नेलीच नाही पाण्याचा प्रश्न। आम्ही खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत हा प्रश्न नेला आहे, त्यांनी इथे वेळोवेळी इथे फोन केले आहेत। हा करतात फक्त आम्ही करणार दावडीचा प्रश्न सोडवणार असे बोलले जाते, अधिकारी पुढे काहीच केलं जात फक्त आश्वासन देते, दुसरे काहीही करत नाही। 2 वेळा आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो आणि ही परिस्थिती काय आता या दीपावलीमध्ये आहे अशी नाही, मागचे 6 ते 12 महिने यांनी आता सांगितलं नगरसेवकांनी 12 महिन्यापासून ही परिस्थिती आहे। फक्त टेम्पररी काहीतरी करतात, 1 दिवस पाणी येतं पुन्हा 2-3 दिवसांनी परिस्थिती तशीच। आताही त्यांनी आम्हाला लेटर दिले, सगळं केलंय, पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही। जर खरोखर त्यांनी प्रेशर मेंटेन केलं नाही आणि गावामध्ये पाणी आलं नाही तर जनता हा सर्वपक्षीय मोर्चा आहे, इथे कोणता पक्ष वगैरे नाही, सर्व पक्ष आहेत इथे, गावातले जे पक्ष आहेत ते सर्व पक्षांचा मोर्चा इथे आहे आणि याच्या पुढे लोक आजही ऐकायला तयार नव्हते, पण आम्ही त्यांना शांत केलेले आहेत। पण जर MIDC ने याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि जर पाणी पोहोचवलं नाही तर जनता नंतर काहीही करेल, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू। मग रस्ता रोको असो, आंदोलन असो, KDMC वर मोर्चा असो, MIDC वर मोर्चा असो, हे सगळं जनता करायला तयार आहे। सबसे पहले तो आप लोग आए उसके लिए धन्यवाद। ये जरूरी नहीं है हमारे लिए, हमारे लिए जरूरी चीज है, कॉमन चीज है वाटर, पानी। हमको पानी की जरूरत है, खाना कम मिलेगा चलेगा लेकिन पानी जरूरत है। हमारे सारे त्योहार इतने बेकार बस्ट हो गए हैं ना, और हमारी सारी जो पगारें हैं वो इसमें जा रही है, टैंकरों में जा रहे हैं, तो हम खाएंगे क्या? सबसे बड़ी समस्या ये तो बहुत सालों से ही चल रहा है दावड़ी का प्रॉब्लम, बहुत सालों से, ऐसा नहीं है कि आज का है ये। और भी 2 साल से तो बहुत वर्स्ट कंडीशन हो गई है, हमारे नल सूख गए हैं और हम लोग क्या कर रहे हैं, टैंकर खरीद रहे हैं पानी के। 500 लीटर पानी 250 रुपए का मिलता है, बिस्लेरी 50 रुपए की मिलती है। बिस्लेरी कितनी चलेगी मैडम? एक दिन पानी नहीं घर में आएगा तो हालत खराब हो जाती है। या तो साला सदियां बीत गए, 2-2 महीने निकल गए हैं, पानी का बिल भी भेजते हैं, सब कुछ दे रहे हैं, पेमेंट दे रहे हैं, पानी का बिल दे रहे हैं, मेंटेनेंस दे रहे हैं, सब कुछ दे रहे हैं, उसके बावजूद भी पानी नहीं आ रहा है। या तो फिर हमारा बिल बंद करते हैं या फिर हमको राशन पानी का खर्चा दे दो 10-10 हजार रुपया। जो बड़े लोग बैठे हैं अंदर AC में बैठे हैं तो मैं वो भी हैंडल करेंगे, फिर हम पानी खरीदेंगे। जो शब्द दिलेला आहे जर तो हा शब्द त्यांनी नाही पाळला आता ह्या MIDC च्या ऑफिसला आपण टाळा मारूया आणि इथंच उपोषणला बसणार, अमरण उपोषण करणार, सगळ्या दावडीवासी मिळून इथं आम्ही सगळे उपोषणला बसणार आहे। एकही ऑफिसरला MIDC च्या ऑफिस मध्ये जाऊ देणार नाही, यांची फक्त आता आपण 8 दिवस वाट बघणार आहे। जर यांनी नाही केलं 8 दिवसानंतर आम्ही सगळे इथं उपोषणला बसणार आहे, टाळा मारू कोणालाही एक ऑफिस मध्ये आतमध्ये घुसू देणार नाही। मेरा नाम शादा विजय बारी है और मैं चाहती हूँ कि पब्लिक को परेशानी ना हो। क्यों? क्योंकि हम लोग
मेरे छोटे छोटे बच्चे हैं, सन त्योहार आके गए लेकिन हम लोगों को पानी नहीं मिला। हमारी दिवाली, दशहरा, सभी त्योहार ऐसे गए बिना पानी के। इतनी पब्लिक यहाँ जुटी हुई है, फिर भी वो बोल रहे हैं 10 मिनट में देते लेटर, 5 मिनट में देते लेटर। कब लेटर आएगा आप बताइए ना, कब लेटर आएगा? सारी पब्लिक, मेरे छोटे छोटे बच्चे घर पे हैं, कब आना चाहिए, कब लेटर आना चाहिए? तुरंत उन्होंने, पब्लिक की ये परेशानी है, जल्दी दो। आप नहीं समझोगे तो कौन समझेगा? हम बिल भरते, टैंकर हमारे यहाँ आते हैं, क्यों? हमारे जो ये है, क्या नाम है, नगर सेवक, वो परेशान है हमारे लिए। हेलो सर, हम नगर पालिका के अध्यक्ष से हम ये कहने के लिए आए हैं कि हमारे जालिंदर सेठ अपने पूरे परिवार के साथ में, परिवार बोलेंगे तो दावड़ी के साथ में यहाँ पे आज दूसरी बार आए हैं और बहुत तकलीफ है हम लोगों को पानी की। हमारे जालिंदर सेठ ने बहुत ही प्रयास किया है अपने बच्चों के साथ में, वो हमारे भाई के जैसे, हमारे दादा के जैसे हैं, हमारे बड़े दादा। हमारी तकलीफ को वो अपनी तकलीफ समझते हैं। हम लोग यहाँ पे हमेशा आते हैं लेकिन हमारी पानी की समस्या बिल्कुल भी पूरी नहीं हुई है। साल भर का त्यौहार हमारा दिवाली का रहता है लेकिन हमारे दिवाली वाले दिन भी हमारे घरों में पानी नहीं था। आप बताइए, गणपति से लेकर कंटिन्यू 15 दिन से पानी की समस्या इतनी ज़्यादा हो रही है कि हम आपको बता नहीं सकते। जो चाल में सब लोग एक साथ बैठते हैं, पानी के टाइम पे एक पड़ोसी दूसरा पड़ोसी को ना दुश्मन के जैसे देखता है। 20 मिनट आप पानी देते हैं, अगर एक चाल के अंदर 5 बढ़ोतरी है तो 5 मिनट में कोई कितना पानी भर लेगा? आप ये बताइए मुझे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।